पुण्यातील निकालाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी सोशल मीडिया स्टार मंडळी आहेत. म्हणजे रुपालीताई असेल, वसंत मोरे असेल, दंगेकरांची पत्नी आणि मुलगा असेल, हे तिघं चौघही पराभूत झालेले आहेत. त्यामुळं आभासी जग आणि प्रत्यक्ष निवडणुका यात खरंच काही अंतर पडतंय का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर घेण्यासाठी आपण स्वतः रुपालीताईकडेच जाऊया. ताई, खरं तर तुम्ही 2 ठिकाणावरून उभारला होता, म्हणजे 25 आणि 26 ह्या दोन्ही प्रभागातनं, आणि काल तुम्ही तिथं बऱ्यापैकी तुमच्या हक्कासाठी, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की याच्यामध्येच घोळ होता, म्हणजे मशीनच्या नंबर्समध्येच, म्हणून तुम्ही बऱ्यापैकी तिथं आक्रमक पवित्रा घेतला, अगदी जाळीवरनं चढल्या वाघिणीगत. पण त्याच्यात सोशल मीडियावरनं टीका होते की तुम्ही स्टंटबाजी केली. काय नेमकं चुकलं, कुठं काय पराभवाची कारण मीमांसा काय तुमच्या शब्दात? एकतर सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप हे फक्त एकमेकांशी कम्युनिकेशन, संपर्क साधण्याचं एक सोशल मीडिया म्हणून माध्यम आहे. सोशल मीडियावर ट्रोल करणं हाच एक हेतू जरी असला काही लोकांचा, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातनं आज तुम्ही आणि मी जे बोलतोय हे अख्खा महाराष्ट्र पाहणार आहे. म्हणजे जो इतर महाराष्ट्रातनं जगामध्ये कुठेही जी व्यक्ती बसलेली आहे त्याला पुण्यामध्ये निवडणूक कशी झाली, काय आक्षेप आले, ते आक्षेप टेक्निकली खरे आहेत का, प्रसिद्धीसाठी बोलले गेलेले आहेत का, विनाकारण बोललेले आहेत, याच्यासाठीचं माध्यम आहे. सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल करणाऱ्या लोकांना का ते ट्रोल करतायत, कारण का त्यांचा भांडाफोड आम्ही केलेला आहे. आज माझ्यासारखी रुपाली पाटील ठोंबरे महिला जर इलेक्शनवर बोलत असेल, काही टेक्निकली गोष्टी या जगासमोर आणत असेल, तर ते लोकांना पटतात, आणि त्या लोकांना पटतात म्हणून त्या सोशल मीडियावर जसे आमचे फॉलोअर वाढलेले आहेत किंवा आमच्यावर प्रेम करणारी लोक आहेत, तशी काही भाजपची जी अंधभक्त आहेत ती ट्रोल चालवतात ना. म्हणजे चांगल्यातनं वाईट पण आहे, दुधारी शस्त्र येते. त्याच्यामुळे मी त्या ट्रोलर्सना शून्य किंमत देते. आता राहिला मी प्रभाग 25 कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रभाग 25 शनिवारपेठ आणि महात्मा फुले मंडई, याच्यामध्ये नारायणपेठ, याच्यामध्ये शनिवारपेठ, याच्यामध्ये सदाशिवपेठ, याच्यामध्ये शुक्रवारपेठ, हा सगळा परिसर येतो. याच्यामध्ये आता आपण पॉलिटिकल ॲनालिसिसवर येऊ, कारण का विनाकारण तोंडाची वाफ वाया घालवायला आवडत नाही. हां, आंदोलन करताना आवाज वाढणे, ॲग्रेसिव्हपणा, ही शैली आमची, आणि ही शैली आमच्या लोकांना आवडते. आत्ताच मला एका मुलीचा फोन आला, एका डॉक्टरने तिची छेडछाड केली आहे, ताई मला तुम्हाला भेटायचं आहे. मी तिला म्हणू का, मी हारली आहे, मला तुझी कामं करायची नाही, चालती हो म्हणून नाही म्हणू शकत. जेव्हा आम्ही या राजकारणात, समाजकारणामध्ये काम करायला आलेलो आहोत, तेव्हा हे आमचं दायित्व आहे. प्रभाग 25मध्ये तुम्ही जर बघितलं असेल, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणं गरजेचं आहे. पारदर्शक कशी होते, निवडणूक आयोगाचा रिटर्निंग ऑफिसर असतो, तो उमेदवाराच्या प्रतिनिधींना बोलवतो. मशीन जी डेमो आहे ती इन कॅमेरा आमच्यामध्ये दाखवतो, इन कॅमेरा ती सील होतात, इन कॅमेरा त्या स्टोर रूममध्ये जातात आणि ते बंद होतात. तिथेही कॅमेरा असतो की जेणेकरून ही प्रक्रिया पारदर्शक आहे. हे कुणी सिद्ध करायचं असतं, आयोगाने. आयोगाला ती कायदेशीर प्रोसिजर. आयोगाचा खुलासा आला की तुम्ही चुकीचं 27चं कागद आम्हाला दाखवून मिसगाईड करत होता. आयोग जो निवडणूक आयोग आहे ना, आम्ही नाही दाखवला. आम्हाला त्यांनी जे पत्र दिलं ते खोटं सांगतायत. जर एक लक्षात घ्या, काउंटिंग सुरू झाल्यानंतर पोलिंग एजंटनी सांगितलं की ही आमच्याकडं लिहिलेली मशीन आणि टेबलावर आलेली मशीन मॅच होत नाहीये. एक नाही 17 मशीन्स. किती? 17. तेव्हा मी तिथे पहिल्या फेरीला मी नव्हते, मी दुसऱ्या फेरीला गेले, तेव्हा तो जो निवडणूक अधिकारी काळे म्हणून आहे तोच मॅनेज आहे. कारण का, आमच्याकडं जी प्रत होती मी तुम्हाला सांगते, ती प्रत त्यांच्याच सही शिक्क्यानिशी आम्हाला दिलेली आहे. एक मिनिट मी तुम्हाला सांगते. ही अशी प्रत जी आहे, ही प्रत बघा, ही प्रत 11 जानेवारीला अशा सही शिक्क्यानुसार दिलेली आहे. वरती प्रभाग 25 लिहिले, दुसऱ्या पानावर असा सही शिक्का आहे, वरती प्रभाग 25 लिहिले, आणि आरो म्हणतोय की या ज्या मशीन्स आहेत या 27च्या चुकून आमच्याकडनं आलेल्या आहेत.
तुम्ही अशी चूक करू शकता, तुम्हाला तो अधिकार आहे. आता त्याच्या पुढे जाऊ आपण. मी तुम्हाला बघा, मला बोलू द्या तुम्ही याच्यावर. कारण का रिटेनिंग ऑफिसर प्रभाग 25-27 म्हणजे कसबा क्षेत्रीय कार्याचा ऑफिसर, निवडणूक अधिकारी, पोलीस आणि भाजप यांनी या मशिनी बदलून याच्यामध्ये फेरफार केलेले आहेत. कारण का प्रभाग 25 मध्ये तुमच्या माहितीसाठी सांगते 35,000, 35 पण नाही 31,000, 30 ते 35,000 ब्राह्मण समाज असेल, तर 65,000 हा बहुजन समाज आहे. आणि अत्यंत जबाबदारीने सांगते, ब्राह्मण समाज हा शिकलेला समाज आहे, सुज्ञ समाज आहे. ती लोक त्यांना जी लोक शिकलेली आहेत आणि जी लोक काम करतात त्यांना मतदान करतात. आणि आमचा जो बहुजन समाज आहे तीही काम करणाऱ्याला मतदान देतात. पण त्यांच्यामध्ये थोडासा जो एक आपण म्हणतो ना, किती पडले ते? कोणाला मी बघितलीच नाहीये. मी दुसऱ्या फेरीला, ऐका, मी दुसऱ्या फेरीला बाहेर पडलेली आहे. आरोप तोच आहे ताई, तुम्हाला पाहिजे तेवढी मतं नाही पडली म्हणून तिथे सगळी स्टंटबाजी केली, वरती चढलात. याच्यावर काय होतं? वरती का चढले मी आरोला सांगत होते की मतदान मी थांबवलं. तुम्ही ही जी मशीन्स बदलली गेली आहेत त्याचं आम्हाला लेखी उत्तर द्या. तो द्यायला तयार नव्हता. त्यांनी पोलिसांची फोर्स बोलवली, आमच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी करत होते. मग मी तिथं म्हणलं की तुम्हाला आम्हाला गोळ्या घालायच्या तर घाला, पण पोलिसांनी आरोची म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याची वकिली करायची नाही. तुम्ही कायदा सुव्यवस्था हे करायचा. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्याची जबाबदारी कुणाची आहे? निवडणूक आयोग, ऐका, आणि पोलीस प्रशासन. मी हे त्यांना अर्ज दिले. सनदशीर मार्गाने करू शकला असं सनदशीरच केलं ना, मग सनदशीरच केलं ना. आवाज आमचा का वाढतो? मी जर तुम्हाला म्हणतेय की ही माझा अर्ज घ्या आरो साहेब आणि मला ही ओसी द्या. एकतर उमेदवारांना तुम्ही जायच्या आत न घेतलंच का नाही? जी काही जायच्या बाहेर होते ती काउंटिंग मशीनची लोक आम्ही मान्य करू शकते. तुम्ही निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी नियमानुसार निवडणूक नाही घेतली तर मी असं म्हणायचं का, आरो साहेब घ्या ना, पाया पडते, अहो द्या ना आम्हाला, नियमानुसार चाला ना आरो साहेब, आरो साहेब. नाही असं म्हणायचं. एक मिनिट ऐका, असं म्हणायचं का? आरो साहेबाला आम्ही सांगितलं, आरो साहेब हा अर्ज घ्या, याच्यावर मला तुम्ही रिसीव द्या. आरो साहेबांनी आणि तिथल्या DCPने, पोलीस फोर्सने आम्हाला आमच्या अधिकारापासून लांब ठेवलं. याच्यावर ते ओसी देत नव्हते आणि पुन्हा आम्हाला न सांगता मतदान मोजणी सुरू केली. बरोबर, ठीक आहे, केली त्यांनी मतदान मोजणी. जी मशीन आली त्याचं सील बाबा ओपन होतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं असेल पत्रकारांचं की आमच्या समोर लोकशाहीचा गळा घोटतायत, आमच्या समोर प्रक्रिया भ्रष्ट प्रकारे चालू आहे, आमच्या समोर जो निवडणूक अधिकारी जर तिथल्या भाजपला आणि पोलिसांना हाताशी धरून आमच्या मतदारांच्या हक्कावर डल्ला मारतोय, तर तुमचं म्हणणं आहे की नाही आम्ही शांत बसलं पाहिजे, आम्ही आवाज उठवला नाही पाहिजे, आम्ही म्हणलं पाहिजे पोलीस साहेब, पोलीस तुम्ही पोलिसांनो तुम्ही समाजाचं रक्षण करायला आहात, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालवायला आहेत का? तुम्ही कायदा मोडायची काय गरज, जाळीवर चढण्याची काय गरज आहे? मला सही पाहिजे होती. मला उद्या हायकोर्टात जायला, एक लक्षात घ्या, जेव्हा मी कोर्टामध्ये जाणार माझ्याकडं पुरावा काय की मी त्यांना त्यावेळी आक्षेप दिलेला आहे. ओरली चालत नाही बाबा, त्याला प्रत्येक, लक्षात घ्या, मेहरबान कोर्टामध्ये प्रत्येक गोष्टीला कायद्याची प्रोसिजर म्हणजे कागदपत्र त्याचा आक्षेप लागतो. तुमचं 25 तुमचं दावा आहे की 25 तुम्हाला घोळ झाला, बरोबर? ऐका, हा आक्षेप मी त्यांना दिला, या आक्षेपला ही पोच हवी होती, पोच, म्हणून मला वर चढावं लागलं. माझा जीव एवढा प्यारा आहे का हो? उद्या माझा पाय घसरला असता, पडला असता. अहो पण हे लोकशाहीचा गळा दाबताय. देत नव्हते ही ओसी तुम्ही का? आणि मला सांगा का बरं मीडियाला आतमध्ये येऊन नाही दिलं त्यांनी? तुम्ही जी आमची जेव्हा आंदोलन होतात तेव्हा पोलीस काय करतात, डायरेक्ट फोन घेऊन आतमध्ये येतात का की काय झालेलं खरं सत्य ते समोर आलं पाहिजे. मग आमचे तुम्हाला कॅमेरे म्हणजे जे काही मीडिया ती नव्हती आणि आम्हालाही कॅमेरे अलाउड नव्हते केले का? याचं कारण द्यावं. असं काय आतमध्ये
घडणार होतं की जे लोकांच्या समोर जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती, म्हणून कॅमेरे आतमध्ये नव्हते. तुम्ही जर खरे असता, तुम्ही जर खऱ्या एका यांची औलाद असाल ना, तर तुम्ही पारदर्शकपणे कराल. मी आज तुमच्यासमोर मीडियासमोर का आले, का मी प्रामाणिकपणे कष्ट करून जर मला मतदारांनी दिलेला कौल तो मशीनमध्ये दिसत नसेल आणि मी मग खच्चीकरण होऊन जर घरात झोपणार असेल, तर बळ कुणाला मिळणार आहे? भाजप आणि हे भ्रष्टाचारी अधिकारी आणि निवडणूक आयोगाला जे मॅनेज करतात त्यांना आणि त्यांना साथ देणाऱ्या पोलिसांना. मला त्यांचं बळ वाढवायचं नाहीये, मला हरलेल्याचं दुःख नाही, पण मी ही जी प्रक्रिया मॅनेज केली 100%, आणि कायदेशीर लढाई लढण्यासाठी, कायदेशीर तो पुरावा मला मिळण्यासाठी मी जाळीवर चढले. आणि किती पोलीस नालायक असतील, मी वर चढली बरोबर. मला खाली येण्यासाठी माझा पाय खाली खेचायचा का दुसऱ्याकडे टेबल लावून मला सपोर्ट करायचा? उलट त्या पोलिसाच्या 2 बायांनी माझा पाय आणि ओढणी ओढली. माझं नशीब चांगलं की मी पडले नाही. मी माझी ओढणी त्या पोलीस बाईच्या अंगावर टाकली. एवढी जर पोलिसाला अक्कल नसेल ना, नका ना करू. आमच्या टॅक्सवर जगता हो तुम्ही, आणि तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळावं लागेल. मी हरले असेल तर तुमच्या कटकारस्थानमुळे हरले. लोकांच्या मनात मी हरलेली नाही, लोकांच्या कामामध्ये मी हरलेली नाही. त्याच्यामुळे या हार जितीला असं ते कुचकपणे जर टोमणा मारण्याचा प्रयत्न करताय ना, करू नका. मी कालही खंबीर होते, मी आजही खंबीर आहे आणि मी उद्याही खंबीर राहील. कुणीही तुम्ही या, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानानुसार चालण्यासाठी, हायकोर्टात रिट दाखल करण्यासाठी हा शिक्का फक्त मला अधिकाऱ्यांचा हवा होता. म्हणून म्हणजे पोचपावती रिसिव्हची, म्हणून 25मध्ये मी वर चढले लगेच तातडीने. मला माहीत नव्हतं तिथं कुणाचे कॅमेरे आणि नंतर मीडिया आली असेल, त्यांनी ते शूट केलं. मला माझी पोच मिळाली. कायदेशीर लढा मी देणार आणि या भामट्या काय मला स्टंटबाजी नका म्हणू. ऐका, ही माझे विरोधक नाही, हे अंधभक्त म्हणतात. आता मी सांगते तुम्हाला, स्वप्नाली पंडित काय काम आहे हो? घरातली बाई आहे. ऐका काय काम आहे. आता ऐका, कुणाल टिळक काय काम आहे? लोकांनी नाही दिलं. भाजप आणि निवडणूक आयोगाने ईव्हीएमचे मशीन्स बदलून त्या चिपमध्ये दुसऱ्या मशीनमध्ये टाकून तो सगळा 400 मतदान घेऊन ही मॅनेज केलेली आहे. तुमचा आरोप असा आहे की कालचं जे वोटिंग झालं 25चं ते सगळं बोगस होतं. बरोबर, 100 बोगस म्हणजे ज्यांनी मशीन परस्पर बदलल्या, जर त्यांना मशीन बदलायच्या होत्या त्यांनी पारदर्शक प्रक्रिया का नाही राबवली? का नाही उमेदवारांना बोलवलं? खुलासा केलाय तो कोण? खुद तो चोर. त्यांनी सगळं मशीन मॅनेज केल्यात, परस्पर मशीन बदलल्यात. त्यांनी खुलासा केला म्हणजे तो खुलासा तुम्ही मान्य करणार? त्यांनी खुलासा कधी केला पाहिजे? मान्य करू. त्यांनी व्हिडिओ शूटिंग दाखवल्या पाहिजे, त्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे, आम्ही तिथं होतो ते दाखवलं पाहिजे, त्यांनी सह्या दाखवल्या पाहिजे. मी अधिकारी आहे, मी तुमचं सगळं वाटोळं करून ठेवलंय आणि मीच खुलासा दिलाय की मी काय तसा नाही, आम्ही हे केलेलं. तो कोण? निवडणूक अधिकारी. निवडणूक अधिकाऱ्यांनी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवली नाही. त्यांनी नंतर आम्हाला दिलेले जे मशीन्स नंबर आहे ते रातोरात मशीन्स बदलण्यात आले. त्याचं कुठलीही आम्हाला कल्पना दिलेली नाही. वरती तक्रार केली हो कर. आता बघा, माझं 25 झाल्यानंतर 26 झालं. आता मुद्दा 25चं तुमचं कारण, पण 26ला का पराभूत झालात? 26ला का पराभूत झालात? कारण तुम्हाला सोशल मीडियाला फॉलोअर्स आहेत 3, 3.5, 2, 2.5 लाख आणि मतं पडतात 10,000च्या आसपास. हा फरक का? लक्षात घ्या, 26 मध्ये जी समोरची उमेदवार आहे भाजपची, ती 13,000 निवडून आली आहे आणि मला 10,000 मतदान आहे. 25ची निवडणूक कसबा विश्राम क्षेत्रीय कार्यालय तिथल्या निवडणूक आयोगाने मशीन मॅनेज करून प्रभाग 25 आणि प्रभाग 27 निवडून दिलेली आहे. जे उमेदवार त्या आरोने जाहीर केलेले आहेत ते त्यांनी त्याच्या मेमरी कार्डमधले जे काही फेर केलेत त्यातनं निवडून आलेले आहेत. आम्ही ते म्हणजे ती हार मी स्वीकारतच नाही. मी त्यांना त्यातली ती जी काही विजयी करायची त्यांची दिली, भीकमध्ये त्यांना देऊन टाकलं. भीकमध्ये दिलं. पुन्हा सांगते, भीकमध्ये दिलं. फार अशा लोकांनी तुम्हाला नाही, लोकांनी कसं नाकारलं?
लोकांनी आम्हाला मतदान दिलं, तुम्ही मशीन ठेवल्या रूम मधनं मशीन तुम्ही बदलतायत, दुसऱ्या मशीन आणून पंचवीसचा आरोप तुमचा मान्य आहे, नाही तुम्ही कोर्टात मशीन नाही 26 लोकांचं तुम्ही म्हणताय ना, मग ती लोकांची मतं गेली कुठं? लोक एवढी मूर्ख समजता का तुम्ही मशीनच बदलल्या. मी जिल्ह्याला 26 मध्ये बदलल्या असं म्हणतो. नाही 25 मध्ये बदल, 26 चं मी 26 ला येते ना. 26 मध्ये जो कोणी भवानी क्षेत्री कार्यालयाचा आरो आहे त्या आरोनी प्रक्रिया अत्यंत चोख राबली. त्यांनी मशीनमध्ये कुठलाही घोटाळा मला केलेला दिसला नाही. तो कसा? त्यांनी तिसऱ्या फेरीला 3504 मतं होती, ती चुकून त्यांनी 1504 पुकारली. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, त्यांनी लगेच ते स्वीकारलं. 23 टेबल होते बघा, 23 टेबल होते. परत रिकाउंटिंग 23 टेबलची त्यांनी लावली. याला म्हणतात पारदर्शक प्रक्रिया. ऐका, त्याच्यानंतर त्यांच्याकडे कागद होता, ती जी पहिल्यांदा मशीन मोजल्यानंतर जी मतं येतात ती सुद्धा त्यांनी परत मोजली आणि आमच्या आक्षेपाला म्हणजे लोकांसमोर 26चा निकाल मान्य आहे. आणि ऐका, नाही लोकांसमोर येते पुढं. तुम्हाला एका वाक्यात उत्तर देऊन मी एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, कारण का तुम्ही मीडिया लोकांना पण विनंती आहे, उद्या तुमचे मीडिया चॅनल आहे का लोकांना कायदा आणि लोकशाहीला द्यायला तयार आहेत. तुम्ही चुकीची बातमी आणि ते लेकी बाले सुनी लागे म्हणून बोलून टोमणे देऊ नका, काही फरक पडत नाही. टोमणेवाल्यांचं घर आयुष्यभर खाली राहणार आहे. ऐका ना, आता ऐका, तर निवडणूक आयोगाच्या त्या अधिकाऱ्यांनी म्हणजे भवानी क्षेत्रीय बिब्बेवाडी क्षेत्रीय कार्यालय सनसमध्ये जे होते त्यांनी आम्ही दिलेल्या प्रत्येक आक्षेपाला लिगली सगळ्यांसमक्ष कितीही वेळ लागू द्या त्याला उत्तर दिलं आणि आखोदखा आम्हाला सांगितलं. जेव्हा त्या EVM मधली परत काउंटिंग झाली तर तेच मतदान सेम आलं. आता खरा झोल तुम्हाला मी सांगते कसा आहे. EVM मशीन आहे बरोबर, EVM मशीनच्या आतमध्ये ती चिप असते. EVM पहिला डेमो आपल्याला दाखवतात, ती मशीन नंबर आम्हाला देतात आणि त्यांच्याकडे असतो. ती प्रक्रिया पारदर्शक झाल्यानंतर पुढं आपण जाऊ, मतदान केंद्रावर EVM मशीन आली. EVM मशीन आल्यानंतर मतदान होतं. मतदान झाल्यानंतर पोलिंग एजंटकडनं ती मशीन सील केली जातात, ती पण सील केली जातात आणि चिपला सुद्धा सील असतं. मग ती स्टोर रूम मध्ये जातात. आता चिपचा सगळा मोठा विषय आहे, म्हणजे तो प्रक्रिया सर्वांना माहिती आहे. आता तुमच्या मुद्द्यावर सांगा, तुम्हाला हे दोन्ही पराभव मान्य आहेत का आणि सोशल मीडिया स्टारला पुणेकरांनी का नाकारलं याच्यावर उत्तर हवं. मला प्रभाग 25 मधला मशीन हेराफेरीचा पराभव मान्य नाही आणि प्रभाग 26 मध्ये राजकीय विश्लेषण तुम्हाला सांगायचं तर भाजपानी, ऐका, भाजपानी शिंदे शिवसेना, उद्धव साहेब आणि मनसे हे तीन लढले. या उदाहरण तुम्हाला विश्लेषण सांगते. हा एकच पक्ष आहे, हा 3 मध्ये डिवायडेशन झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार साहेब हे एका विचारसरणीचे एकत्र पक्ष आहेत. हे 3 जणांवर लढले. त्यामुळे एका पक्षाचे 3 विभाजणी कुणी केली? भाजपनी केली. ऐका, आणि भाजपकडे जे लोक येतात ते कमळावर लढतात आणि ते वर्ण म्हणजे भाजपच्या वरच्याच नेतृत्वातनं ऐका ना पण आता पुण्याचा जर 26चा तुम्ही हे घेतला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळी लढली ना. प्रभाग 26 तुम्हाला माहिती आहे का? काँग्रेसचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होते ना ताई. हो, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नव्हते. तिथं तुतारीची मुलगी लढली, पायल चव्हाण. तुमच्या 26 मध्ये हो, तिला 1000 मतदान आहे. मग ते 1000 मतदान कुठं झालं डिवायडेशन झालं, तो फटका बसला. आणि प्लस काँग्रेसच्या ज्या बोराटे आहेत माझ्या ह्याच्यातल्या त्यांना 7000 मतदान आहे आणि मला 10000 मतदान आहे. विरोधी पक्षांचं मतदान विभागल्या वेळेवर तुमचा पराभव झाला बरोबर असं म्हणायचं. कसं तुम्हाला टेक्निकली लक्षात आले? मी सांगते अत्यंत जबाबदारीने, मी काय निवडणूक जिंकायच्यात ह्यान तेन आणि माझा डंका दाखवायचा आहे, मी तशातली कार्यकर्ती नाहीये. आपण समाजात काम करत असताना लोकांना काय देण्यासाठी आलोय आणि काय दिलं गेलं पाहिजे, जे चांगलं दिलं गेलं पाहिजे हे एक्सप्लेनेशन केलं पाहिजे ना. 26 मध्ये तुतारीची मुलगी लढली, तिला 1000 मतदान पडलं आणि काँग्रेसमधल्या ज्या आहेत त्यांना 7000 मतदान पडलं. काँग्रेसचा जो
ड मधले आहेत मला वाटतं रईस त्यांना पण मतदान पडलंय, त्याच्यामुळे ती आकडेवारी कमी झाली. त्याच्यानंतर शिंदेच्या याच्यावर रातोरात जी गेली, साकीब म्हणून लढला, ते मतदान डिवायडेशन झालं. आणि कमळांनी काय केलं, कमळाचं वरचं नेतृत्व मशीन मॅनेज करणं आणि बाकीच्या गोष्टी लोक मॅनेज करणं. कसं, कमळाला म्हणजे खेडेकर आहेत, खेडेकर काय म्हणणार, मला मतदान तुम्ही कधी मिळेल, त्यांच्या लोकांना तुम्ही अख्खा पॅनल चालवला तर. बघा, तुमच्या लोकांनी पॅनल टू पॅनल नाही मारलं, आमच्या लोकांना पॅनल टू पॅनल नाही मारलं, तोही फटका बसलेला आहे. तेही एक कारण आहे. कारण का, माझ्या पॅनल मधला जो गणेश कल्याणकर आहे बघा, अ गटातला, तर त्यांनी त्याचं पॅनल टू पॅनल, रुपाली पाटील ठोंबरेनी 26 मी सांगते तुम्हाला, पॅनल टू पॅनल चालवले. रुपाली पाटील सोबत जेवढी ताकद आहे ती केली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पॅनल टू पॅनल चालवले असा तुमचा आरोप आहे, बरोबर? पॅनल टू पॅनल चाललेच नसल्यामुळे हा पराभव, तुतारीची मुलगी काँग्रेसची जी आहे आमच्या समविचाराची, तिला मिळालेली 7,000, त्याच्यामुळे तो पराभव झालेला आहे. आणि कमळाचा तिथं का विजय झाला, कारण का त्यांनी पॅनल टू पॅनल चालवलं. 26 मध्ये मुस्लिम मतदार आहेत, ख्रिश्चन मत म्हणजे कॉस्मो सिक्युलर सगळे आहेत. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगते, त्या लोकांनी मला हे जे मी 15 दिवस आधी तिकडे गेलेली आहे, 10,000 मतदान मला दिलेले. मला मुसलमान बंधू भगिनींनी 1 रुपया न घेता मतदान दिलेलं आहे. मला ख्रिश्चन समाजांनी म्हणजे इतर 26चा पराभव तुम्हाला मान्य आहे, 25चा नाही, बरोबर? 26चा मी मान्य करेल, कारण का त्याच्यामध्ये भाजप त्यांच्या त्या समीकरणामध्ये राजकीय चालींमध्ये यशस्वी ठरलं. आणि आमची राष्ट्रवादीची लोक त्याच्यामध्ये एकला चलो, एकमेकांच्या कुरुगुडी आणि प्लस पक्षाचं हे डिवायडेशन याला ते आहे. आणि प्रत्येक प्रभागाचं तुम्हाला असं विश्लेषण करावं लागेल आणि हे जनतेसमोर मांडावं लागेल. त्यातल्या त्यात भाजपनी हे विश्लेषण पण करतायत, ही समीकरणं पण करतायत आणि ईव्हीएम पण हॅक करतायत. ईव्हीएम हॅक करतात नाही, पहिला पार्ट आहे 50% ईव्हीएम हॅक करणं. लक्षात घ्या. 25 मध्ये त्यांनी नाही 25 मध्ये त्यांनी एक लक्षात 25 मध्ये करतात, 26 मध्ये नाही. 25 मध्ये एकदम मिडल क्लास, उच्चभू, शांत लोक आहेत. 26 मधली लोक रस्त्यावर, गरीब, स्लम याच्यात, तिथं ती लोक भाजपला मतदान देऊ शकत नाही. तुम्हाला मी परत सांगते, मुस्लिम बंधू भगिनींना जाऊन विचारा, ते देऊ शकत नाही. आणि ज्यांनी काही असा मतदार टक्का आहे की ज्यांनी आदल्या दिवशी जे काही पैसे घेतले मतदानाच्या याला, त्याच्यानुसार दिलं. ही तुम्हाला कारण शोधून 1 2 3 4, पहिलं मशीन, दुसरं राजकीय समीकरण, तिसरं पक्ष डिवायडेशन करणं, चौथं पॅनल टू पॅनल न चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. एक अपयशाचं कारण असू शकत नाही बाबासाहेब. मला मान्य. आता ह्या रुपालीताई यांनी एवढं विश्लेषण केलंय त्यांच्या दोन्ही प्रभागातील पराभवाचं. आता लोक ठरवतील नेमकं काय झालंय ते. त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि जे इतर आरोप झाले त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर लोकांनी ठरवं त्यांची बाजू खरी खोटी काय ती. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रनाथ पुंदे, झी मीडिया, पुणे.